हाय गाईज. तर हा स्पेशल व्हिडिओ बँक ऑफ बरोडा हा स्टॉक एका दिवसात 12% का वर गेला, कसा मी हुडकून काढला, तर याबद्दल तुम्हाला सांगण्यासाठी हा स्टॉक मी उघडलेला आहे. तर सिम्पल सांगतो, कोर बेसिकपासून सांगतो मी काय काय केलं आहे यात. सिम्पल गाईज, पहिला मी 3 इंडिकेटर लावलेले आहेत. व्हॉल्यूम, EMA लावला आहे 9 आणि 20चा. 20 EMA हा खूप एक क्रुशल सपोर्टसारखा वर्क करतो. प्लस हे जे क्वार्टरली अर्निंग्स जे आपल्याला EPS आणि सेल्स ह्याच्याबद्दल आपल्याला चार्ट्समध्ये प्रत्येक स्टॉकचं दिसतं. तर याला लावायला मी आपल्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवलेले आहेत, तर तिथे जाऊन बघा. हा इंडिकेटर्स कसे मी अप्लाय केलेले आहेत जुने व्हिडिओमध्ये आहेत. ठीक आहे गाईज. तर सिम्पल एक तुम्हाला सांगतो, पहिला माझे जे स्टॉक्स तुम्ही बघताय त्यासाठी तुम्हाला हे माहीत पाहिजे VCP म्हणजे काय, व्हॉट इज VCP, ते फॉर्म कसा होतो, हा पॅटर्न काय आहे नेमकं, जाऊन तुम्ही गुगलला टाका प्लीज. तुम्ही तिथून बघून घ्या, कारण कंटेंट खूप मोठा होईल आणि मला थोडक्यात आपल्याला हा कव्हर करायचा टॉपिक. तर गाईज, VCP म्हणजे काही तुम्ही बघून घ्या. हा झाला फर्स्ट लेग, हा झाला सेकंड लेग, कन्सोलिडेशन, टाईट कन्सोलिडेशन, डोजी, शेकआउट. डोजीची काय महत्त्व आहे तुम्हाला मी ऑलरेडी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. अर्निंग्स पण प्रिव्हियसली मार्चचे आलेले आहेत, बघू शकताय. EPS कंपनीचा स्टेबल आहे, स्टेबल 9.3, 9.9. असं नाही की बाबा 10वर गेला लगेच 6वर आला, मग 5वर आला लगेच 12वर आला, नाही. कंपनीमध्ये स्टेबिलिटी आहे, या स्टेबिलिटी EPS आहे. म्हणजे प्रॉफिट जे कंपनीला भेटत आहे अर्निंग पर शेअर ते स्टेबल आहे. सेल्स बघा, सेल्समध्ये जंप इथे दिसतात. प्लस काय करतो मी, प्लस तुम्हाला सिम्पल मी सांगितलेली आहे मार्केट स्मिथ या वेबसाईटला जायची. फर्स्ट लिंकवर क्लिक करायचं. इथं आपल्या स्टॉकचं नेम सर्च करायचं, जो स्टॉक आपण फाइंड केला आहे. इथं तुम्ही सगळं फंडामेंटल तुमचं जे काय बघायचं आहे ते इथं तुम्ही बघू शकताय. एक सेकंड गाईज, लोड होते. सगळं आलं ह्यात. फर्स्ट तुम्हाला आलं इथं बघायचं EPS स्ट्रेंथ. EPSची स्ट्रेंथ 70च्या वर पाहिजे स्टॉक घेताना. त्याची जी प्राईस स्ट्रेंथ आहे ती तुम्हाला एक 60, 50, 60, 70च्या रेंज, 70च्या वर असली तर एक नंबरच, अशी रेंजमध्ये पाहिजे. तर हे गाईज लक्षात ठेवा. नंतर मार्केट कॅप बघा किती आहे, 1,52,787 CRचा आहे. स्टॉक घेण्यात किंवा स्टॉक जरी अडकून बसला घाबरायचं कारणच नाही. मार्केट कॅपच एवढा आहे की आपल्या तेवढ्या छोट्या अमाऊंटनं काय घेणदेण नाही त्याचं काय. प्रोमोटर होल्डिंग 64% आहे. बाकीचे होल्डिंग्स बघा यात कोण कोण आहे, काय घुसले, का उडाला. प्रोमोटर होल्डिंग स्टेबल होती. म्युच्युअल फंड्स ह्यात 8.59% मार्चचं दाखवत आहे. इन्शुरन्स कंपनीनी आणि फॉरेन इन्व्हेस्टर्सनी मार्च क्वार्टरला जी रिझल्ट आले होते त्यात त्यांचे होल्डिंग्स वाढवले. डायरेक्ट ऑलमोस्ट 5.56 वरून 6.13%वर होल्डिंग गेले. 12.27 वरून 12.4. हे जे पॉईंटमध्ये पण आहे ह्याच्यात पण खूप फरक असतो, जास्त असतात. तर यात सिम्पल काय गाईज, यात म्युच्युअल फंड पण आहे, इन्शुरन्स कंपनीज पण आहेत, फॉरेन पोर्टफोलिओ पण आहे. सगळेजण गेलेत, वर जाणारे म्हणूनच गेलेत ना. तर हे तिघं प्लस त्यांनी त्यांची होल्डिंग्स इन्क्रीज करायल्यात. मेजर स्टेक होल्डर कोण आहे बघा, कोण आहे, प्रेसिडेंट ऑफ इंडिया. 63% दाखवत आहे त्यांचं. इथे सगळे तुम्हाला कंपनी दिसतील ज्यांचे स्टेक्स आहेत. HDFC बघा, स्मॉल कॅप, निपॉन बघा, कोटक बघा, हे सगळे सर्वजण. एवढं सगळं असताना स्टॉकमध्ये फंडामेंटल आणि काय पाहिजे ते मी तसलं ते बघत नाही. सेल्स वगैरे तसलं बसलं ते काय लय बघत बसायचं नाही. आपल्याला काय त्याला काय आयुष्यभर घ्यायचं नाही. आपल्याला फक्त एक स्विंग पाहिजे. स्विंग म्हणजे काय, एक आठवड्यात 5-6 दिवसात वर गेलाच पाहिजे. तो घेतल्या अशा काही गोष्टी ऑलमोस्ट पीपल काय करतात की ऑप्शनमध्ये स्कॅल्प मारतात. आपण स्टॉकमध्ये स्कॅल्पच करवले समजा
एवढे क्विक रिटर्न जर आपल्याला भेटत असतील आणि काय हेच नाही, तर ह्या काही गोष्टी आहेत गाईज. तर मी एवढे काही गोष्टी बघतो, प्लस हा स्टॉक हुडकून काढतो. जे स्टॉक्स ऑल टाईम हाय किंवा 52 वीक हायला ट्रेड करत असतात डेच्या टाईम फ्रेमवर, तुम्ही त्याला बघा. स्टॉक्स रिसर्च करा तुम्हीसुद्धा. तुम्हालाही असे स्टॉक्स गावतील. जेव्हा ते स्टॉक्स तुम्हाला गावतील तेव्हा तुम्ही अशा प्रकारे त्याचे फंडामेंटल ॲनालिसिस करा. प्राईस चार्ट पॅटर्न VCPच पाहिजे, कारण VCP म्हणजे असतं व्हॉलॅटिलिटी कॉन्ट्रॅक्शन पॅटर्न किंवा व्हॉल्यूम कॉन्ट्रॅक्शन पॅटर्न. त्याच्यावर मी आता ते व्हिडिओ, ते कंटेंट आहे ते खूप मोठं कंटेंट आहे, तुम्हाला असं नाही सांगू शकत. तुम्ही ते VCP चेक करा काय हा पॅटर्न कसा असतो. हा पॅटर्न बनला पाहिजे ऑल टाईम वीकच्या 52 वीक हायला, प्लस कन्सोल्टेशन जसं आपल्याला पाहिजे. सिम्पल तुम्हाला सांगू या स्टॉकमध्ये झालं काय, कसं गंडवलं तुम्हाला. फर्स्ट लेग मारला, व्हॉल्यूम बघा स्टेबल आहे. सेकंड लेग, थर्ड लेगला बघा तुम्हाला शेकआउट भेटला. हे जे ह्या दिवशी एवढे जे सेलर्स होते कुठे गेले, दुसऱ्या दिवशी पडला पाहिजे ना. आला ऑपरेटर घुसला यात, पूर्ण सेलर्सला खाल्ला. ही असते लेवल बाईंगची, ऑपरेटरची. ऑपरेटर ह्या लेवलला बाय केला आहे. कितीला, 262ला, 262ला बाय केला आहे. तिथून थोडं वर जाणार. आपल्याला एक डोजी पाहिजे प्रत्येक सेटअपला. तो जो सेटअप वर जायचा आहे त्याच्यात एक छोटंसं एक डोजी कुठं ना कुठं तर बनतोच, डोजी कॅन्डल. तर गाईज हा इथून वर गेला, खरं खाली आला SL खायला लोकांची. मग टर्न अराऊंड भेटला आहे. या आपल्या स्टॉकमध्ये 2-3 पॉईंट्स खूप भेटले. एक शेकआउट भेटला, एक टर्न अराऊंड भेटला, स्टेबल व्हॉल्यूम्स आहेत. म्हणजे काही एका प्राईसला असं एका रेंजमध्ये फसवत आले. आणि जेव्हा एक प्राईस, याच एक्झाम्पल एक बॉक्समध्ये जेव्हा एक बॉक्समध्ये एक गोष्ट एक भरत आहे आणि जेव्हा बॉक्स उघडतो आपण, तर कसं सगळं एकदम बाहेर उडून येतं ना, तर तसं एकदम स्टॉक कन्सोलिडेशन, जे हे जे एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन मी केलेलं आहे खूप चांगले व्हिडिओजमध्ये. हाच आपला सेटअप आहे. ह्या सेटअपवरच सगळं होणार आहे आपलं येणाऱ्या काही दिवसात. आता मी तुम्हाला दाखवलेच ते प्रॉफिट, तर कसे आहेत. क्वांटिटी खूप कमी घेत आहे मी, कारण ह्यूज क्वांटिटी मारायला त्याला पहिला तुम्हाला प्रत्येक मंथली म्हणा किंवा सीझनली तुम्हाला प्रत्येक स्टॉकवर ट्रेड करावं लागणार आहे. प्रत्येक स्टॉकवर ट्रेड करायला तुम्हाला त्याची ॲक्युरेसी काढायला लागणार आहे. त्या ॲक्युरेसीनुसार तुम्हाला फंड सायझिंग करावं लागतात. आता मी एका स्टॉकमध्ये सगळे फंड ॲट अ टाईम नाही लावत, त्याला डिवाईड करतो. समजा ऑलमोस्ट आता आज हा बँक ऑफ बरोडा होता आहे, तर हे सगळेच घेतलेले आहेत जे आपण आदल्या व्हिडिओमध्ये बघितले आहेत. तर ह्या सगळ्या ह्याच्यात पूर्ण कॅपिटल डिवाईड होतं माझं आणि त्यानुसार एंट्री बसते माझी. तर काय जे बघा, जेव्हा स्टॉक वर गेला परत रिटेस्टला जावं आला. इथं ऑपरेटरनं ऑलरेडी घेतलेला आहे, इथे त्याच्या प्राईसवर आलं. आपल्याला काय आपण इथून घुसणार आहे, खरं घुसता आलं नाही. डायरेक्ट आज गॅपअप झाला, इथं घुसलो, संपलं. आणि काय पाहिजे तुम्हाला सांगू, आपल्याला टार्गेट किती ठेवायचं असते, लईतले 10%. तुम्ही ह्याला इथूनही उचलू शकताय किंवा इथूनही उचलू शकताय आणि इथून 10%. खरं तुम्ही बघा, जी गोष्ट तुम्हाला इथं खालीच भेटायला 20 EMA का लावायचं भेटलं का आपल्याला. 20 EMA जस्ट आपल्याला स्टॉप लॉस ट्रेलिंगसाठी आणि एक सपोर्ट म्हणून एक तुम्ही 20 EMAला ट्रेड करा. 20 EMAची जेव्हा प्राईस वर असते आणि जेव्हा पॅटर्न घेऊन ब्रेकआउट देतो तेव्हा बघा रॅली आपल्याला हे करता येतं, स्टॉप लॉस ट्रेल करता येतं. यात स्टॉप लॉस कसं ठेवलं मी आणि टार्गेट कसं ठेवलं तुम्हाला सिम्पल गाईज. मी जर इथून बाय करत आहे, समजा 278ला आजची माझी बाईंग पोझिशन होती. बास्केट ऑर्डर 0 त्याची मी प्लेस केली होती, कधी 9:15ला जस्ट ओपन झालेला. तर तिथून गाईज 5% स्टॉप लॉस घ्या, फर्स्ट क्रायटेरिया. किंवा स्विंग प्रिव्हियसचा लो घ्या, किंवा गाईज 20 EMAच्या खाली जर एक रेड कॅन्डल क्लोज झाली तर सिम्पल त्याला बाहेर काढा. आणि टार्गेट काय घ्यायचं आहे, जिथून बाय केला आहे तिथून 10%. 8% इंट्राडेज भेटला तर इथून गॅप भेटल्यामुळे आपल्याला 12%च्या आसपास रॅली भेटलेली आहे. तर गाईस इथं परत रेड कॅन्डल झाली त्या दिवशी मोठी, इथं ग्रीन कॅन्डल. बायर्स सेलर्सना बरोबर तुम्हाला बाहेर काढलं वर जायच्या आधी.
बरोबर बाहेर काढलं. एकदा दोनदा झालं सेम, तिसऱ्यांदा. हे काही गोष्टी आहेत तुम्हाला ह्या बुकमध्ये कुठे भेटणार नाही, कुठल्याही बुकमध्ये नाही भेटणार आहे. तुम्हाला प्रॅक्टिकली तुम्हाला स्वतःच्या एक्सपिरियन्सवर ह्या गोष्टी माहीत पाहिजे. तर सिम्पल माझ्याकडे अशी एक कन्सेप्ट्स मला माहीत होते. तर इथून हा का वर गेला हे तेच कारण होतं की ऑपरेटर डायरेक्ट घुसलेले आहे यात, आणि कोण घुसलेले आहेत हे तुम्हाला मी डायरेक्ट दाखवले इथं कोण आहे काय, तुम्ही जाऊन स्वतः चेक करू शकताय. तर ह्या अशा काही कारणांमुळं गाईज आज बँक ऑफ बरोडा 12% वर गेला, उद्याही जाणार वर. तर आपल्याला सिम्पल आपलं आहे की 10% भेटते ना, आणि जर ते समजा 1 डेमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट 8 to 9% भेटत असेल, खरंच गरज काय तुम्हाला अशी 2-3 दिवस होल्ड करायची. मनी कसं आहे एकाच स्टॉकमध्ये अडकून ठेवण्यापेक्षा 4-5 दिवसासाठी. त्यामुळे ठीक कसं होतं कधी कधी समजा इथं आला 10%, 4% खाली ना मग वर जाणार. मोठी उडी मारायला 2 पावलं मागे जायला लागतात. तर तसं होते, मग 2 पावलं थांबायचीच कशाला ना, ऑलरेडी मोठी उडी भेटलेलीच आहे. ज्याच्यात नाही भेटली त्यासाठी थांबूया की आपण तिथं, म्हणून सिम्पल असं लॉजिक आहे. तर काही एक होतं कारण. तर तुम्ही स्टॉक्स काही रिसर्च करा ह्या पद्धतीनं, तुम्हाला कसे घावतात मला कमेंट करा. जर तुम्हाला काय अडचण येत असतील स्टॉक्स फाइंड